किती छान आणि सोपं सांगितलं मी तुम्हाला. खरं सांगते मी तुम्हाला, त्या गाथ्याचं चिंतन केल्यानंतर आपल्या सगळ्यांना वैकुंठाची वाट मोकळी होईल. नवल नाही, जगाचा बाप सुद्धा आपल्या घरी येईल. किती लोकांना वाटतं बरं आपल्या घरी देव यावा म्हणून? आपल्या घरी देव यावा किती लोकांना वाटतं? हात उंच करता का जरा? काही या गावामध्ये कुणालाच वाटत नाही आपल्या घरी देव यावा म्हणून. झोपले का काय तुम्ही? हात उंच करा ना, घाबरू नका, काहीच तुम्हाला बोलणार नाही मी. इकडे कोणालाच वाटत नाही का? पुरुष मंडळ तुम्हाला वाटतच नाही वाटतं काही आपल्या घरी देव यावा असं? किती लोक, घरच नाहीत का तुम्हाला? घर आहेत ना, मग आपल्या घरी देव यावा का घरचे खट्याळ आहेत? मग एवढे का घाबरता? हात उंच करा. हा, माझ्या ताईंनो, देव घरी यावं वाटतं की नाही? वा वा वा, आता आनंद वाटला गडे मला. आपल्या घरी देव यावा असं सगळ्या वालसाला वाटतं, बरोबर वाटतंय? हात खाली घ्या. आपल्या घरी देव यावा असं सगळ्यांना वाटतं. वसंत गडकर बाबांचं एक वाक्य मला फार आवडतं. त्यांचंच वाक्य आहे, आपल्या घरी देव यावा असं सगळ्यांना वाटतं, आपण देवा घरी जावं असं किती लोकांना वाटतं? कुणालाच वाटत नाही. तर मला एकच सांगायचं आहे, विश्वाचा मालक आपल्या घरी येईल जर तुकोबारायांच्या गाथ्याचा अभ्यास केला, त्याचं चिंतन केलं, त्याचं मनन केलं. एवढी सुंदर अमूल्य ठेव तुकोबारायांनी आपल्याला दिली. जेव्हा चांगली माणसं जगामध्ये वावरत असतात ना, ती जिवंत आहेत तोपर्यंत खूप चांगलं करतात आणि ती गेली तरी आपल्या सगळ्यांच्या कल्याणासाठी काहीतरी चांगलं देऊन जात असतात. काही माणसं असताना सुद्धा लोकांना वाटतं ती कधी जातील आणि ती गेली तरी लोकांना त्रास देऊन जातात. पहा, एक उदाहरण सांगते. एक माणूस एवढा विचित्र होता, अख्ख्या आपल्या गावात दाखवायला नाही. पहा, उभं आयुष्य त्यानं लोकांच्या घरामध्ये भांडणं लावण्यापलीकडे काहीच केलं नाही. गल्लीतल्या शेजारणीची भांडणं कशी लावायची त्या माणसाला चांगलं जमत होतं. नवरा बायकोची भांडणं कशी लावायची त्याला चांगलं जमत होतं. सासू सोनेच्या भांडणाला तर गावात पूरच आलेला होता. सासू सोनेची भांडणं, जावे जावेची भांडणं, शेजारणीची भांडणं, नवरा बायकोची भांडणं, बाप लेकाची भांडणं खूप लावायचा तो माणूस साऱ्या गावाच्या डोक्यात बसलेला. आणि काय कसं त्याला कळालं, काय कुणास ठाऊक त्याला कळालं की आपलं मरण फक्त आता 4 दिवसावरती आलेलं आहे. मग त्यातला पश्चाताप झाला. त्यानं सगळ्या जिथं जिथं भांडणं लावली ना तिथं तिथं गेला. म्हणे, अक्का तुमच्या घरात मी भांडण लावलं, बरं मला माफ करा, आता मी 4 दिवसात मरणार आहे. माझी विनंती एवढीच आहे की मी केलेलं पाप त्याचं मला फळ मिळालं पाहिजे. एकच काम करा, मी मेल्यानंतर तुम्ही एक चप्पल फक्त मला मारा, पण मेल्यानंतर मारा, त्याच्याशिवाय माझ्या आत्म्याला शांती लाभणार नाही. सगळ्या गावात जिथं जिथं भांडणं लावली तिथं तिथं त्यानं जाऊन हे सांगितलं की मी तुम्हाला त्रास दिलाय, तुम्ही फक्त मला गावाच्या बाजूला माझं प्रेत पडलेलं असेल त्याला चप्पल मारा, कोणी धोंड्यानं मारा, कोणी झाडूनं मारा, कोणी लाटण्यानं मारा, कोणी उलटण्यानं मारा, ज्याच्या हातात जे सापडेल त्यानं मारा. असे बाया चिडलेल्याच होत्या, माणसं चिडलेली होती. आणि याला ना खरंच हा मेला ना मारायचंच, याला खरंच मेलं ते 4 दिवसात. आणि मेल्यानंतर सगळं गाव जमा झालं, सगळ्यात पुढं महिला मंडळ अशा हातातल्या बांगड्या मागे सारायच्या आणि चप्पल घेऊन त्याला मारायच्या. पण मेलेलेच होतं ते, खूप मारायच्या चप्पलनं. गडी माणसं म्हटली, बायनं तुम्ही मारू नका याला आम्ही मारतो. आता मेलेल्याला मारून काही उपयोग आहे का? पण लोकांचं समाधान, लोक मारायला लागली. काही तर त्यानं तर अगोदर सांगून ठेवलं होतं गडी माणसाला, मला फक्त मारूच नका, मला मारून माझ्या पायाला दोर बांधा आणि गावाच्या बाहेर वडाचं झाड आहे, त्या वडाच्या झाडाला उलटं टांगण वाटतंय तेवढं मारा. लोकांना तेच केलं. खरं तर कधी कधी माणसं शहाण्या माणसाचं ऐकत नाहीत, पण या मूर्खाचं का ऐकलं याचं उत्तर अजून कळलं नाही. ते मेल्यानंतर त्याची पाय बांधली, त्याला फरफटत घेऊन गेले. गावाच्या बाहेर वडाचं झाड होतं, त्या वडाच्या झाडाला त्याला उलटं बांधलं. जे हातात येईल त्यानं माणसं मारायला लागली त्याला. कदाचित एखाद्या गावातल्या काय म्हणतात ना की एखाद्या मोठ्या माणसाच्या सुद्धा अंत्ययात्रेला एवढी गर्दी नाही, लेकरा बाळासह सगळे याच्या अंत्ययात्रेला गर्दी. अंत्ययात्रा कसली, मारायचं होतं सगळ्यांना त्याला. सगळे हातात जे येईल त्यांना मारत होते. सगळं गाव एका जागेवर जमा होतं
गावाच्या बाजूला ते वडाचं झाड, वडाच्या झाडाला चहू बाजूनं पाणी, फक्त एकच रस्ता मध्ये जायला, आणि सगळं गाव त्या वडाच्या झाडाखाली एका जागेवर आलं होतं. सगळी माणसं त्या माणसाला मारत होती, मेलेल्या माणसाला. पण ऐका, त्या गावात एक भोळा माणूस होता, त्याला काहीच कळत नव्हतं. तो म्हटला, अरे एका माणसाला सगळी माणसं मारतायत. त्यानं पोलीस स्टेशनला फोन केला. म्हणे एकाच माणसाला सारं गाव मारताय, तुम्ही लवकर या. पोलीस स्टेशन मधली लोक, पोलीसची लोक गाडीमध्ये बसून आली, आणि आल्यानंतर त्यांनी पाहिलं की एका माणसाला सगळी माणसं मारतायत. आता आम्ही मारलंच नाही असं काही सांगायचं काही कारण नव्हतं, कारण सगळं गाव रंगे हात पकडलेलं होतं. आणि मग पोलिसांनी त्यांना काहीच न विचारता सगळे गाडीत भरले आणि पोलीस स्टेशनला नेऊन टाकले. दृष्टांत संपला. या दृष्टांतातून सांगायचं, काही माणसं एवढी वाईट असतात, ती जिवंत असताना सुद्धा लोकांना त्रास देतात आणि गेल्यावर सुद्धा लोकांना त्रास देतात. पण संत महामंडळी किंवा एखादी सज्जन माणसं अशी असतात, ती आपल्यामध्ये आहेत. तोपर्यंत जगाला ज्ञानदान, अनेक प्रकारे जगाला सावरण्याचं, त्यांचं उत्थान करण्याचं, त्यांचं कल्याण करण्याचं सारख्या विचारामध्ये असतात आणि त्याच्यासाठी प्रयत्नशील असतात. आणि संत असतील किंवा सज्जन असतील, जेव्हा या जगातून स्वतःच्या धामाला जातात ना, तेव्हा अनेक लोकांचं कल्याण होईल अशी शिदोरी सुद्धा आपल्याला देऊन जात असतात. तर ही सगळी संत महापुरुष मंडळी, त्याच्यामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज, जगद्गुरु तुकोबाराया स्वतः सांगतात, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. आम्ही वैकुंठातली माणसं, पण आम्ही इथं आलो अनेकांचा उद्धार करण्यासाठी. नाहीतरी संतांचं जीवन कशासाठी आहे? जगाच्या कल्याणा संतांची अवतार तुम्हा दराया. जगाच्या कल्याणासाठी सत्पुरुषांचा अवतार आहे. आणि बस प्रत्येकाला वाटतंय की आपण यशस्वी झालो पाहिजे, आपलं कल्याण झालं पाहिजे, आपला उद्धार झाला पाहिजे, आपल्या कुटुंबाचं पण कोटी कल्याण झालं पाहिजे. तर हे वाटतंय फक्त माणसाला, पण ते आपल्याला जे वाटतंय ते चांगलं आपल्या जीवनात व्हावं, याच्यासाठी एक गोष्ट मात्र करावी लागेल. काय करावी लागेल? तर अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये, संतांची पायी हा माझा विश्वास, संतांची पायी हा माझा विश्वास. सर्व भावे दास झालो त्यांचा. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आपल्याला आपल्या जीवनामध्ये कल्याण साधून घ्यायचं असेल तर आपल्याला संतांना शरण जावं लागेल, तिथे विश्वास ठेवावा लागेल, तिथे समर्पण करावं लागेल. लक्षात घ्या, विश्वास बसल्याशिवाय माणूस समर्पण करू शकत नाही. पहिल्या चरणामध्ये विश्वास शब्द फार मोलाचा आहे. त्याच्यानंतर कुठे ठेवायचा ती गोष्ट फार महत्त्वाची आहे, आणि किती ठेवायचा आहे. पहिल्या चरणामध्ये या तीन गोष्टी आहेत. विश्वास कुठे ठेवायचा, किती ठेवायचा, या गोष्टीचं चिंतन आपण पहिल्या चरणामध्ये करणार आहोत. सगळ्यात पहिला मोलाचा शब्द आहे विश्वास. विश्वास या शब्दामध्ये 3.5 अक्षर आहेत. 3.5 अक्षराचा हा शब्द माणसाचा देह, म्हणजे आपला देह आपण आपल्याच हातानं मोजा, किती आहे? 3.5 हाताचा हा देह आहे. याचा अर्थ 3.5 हाताच्या देहाचं पूर्ण जीवन 3.5 अक्षरावर अवलंबून आहे. विश्वास या शब्दावर अवलंबून आहे. लक्षात घ्या, जीवन जगत असताना उठल्यापासून झोपेपर्यंत कितीतरी असे प्रसंग येतात की तिथे आपला विश्वास असतो. विश्वास, बोलण्याकडे लक्ष द्या माझ्या. विश्वास आपला कोणीतरी घ्यावा किंवा कोणीतरी आपल्यावरती विश्वास ठेवावा, याच्यासाठी आता अलीकडच्या काळामध्ये एक शपथ देण्याची पद्धत आहे. शपथ घेतात माणसं. कशासाठी घेतात शपथ? विश्वास बसावा म्हणून. पण एक गोष्ट फार सुंदर सांगणार आहे, लक्ष देऊ नाही का. काही लोक शपथ तर देतात पण विश्वास सांभाळत नाहीत. शपथ मोडतात काही लोक. आता ऐका, शपथ मोडल्यानं माणूस मरत नाही. मग तुम्हाला वाटेल बरं झालं ताई तुम्हीच सांगितलं कीर्तनातून, आता मोडली तरी काही हरकत नाही, पण पुढचं ऐका. शपथ मोडल्यानं माणूस मरत नाही, पण शपथ मोडल्यानं विश्वास मरून जातो.
आणि त्या माणसाची किती तो श्रीमंत असेल, धनवान असेल, गुणवान असेल, सौंदर्यवान असेल, तरी त्याची किंमत शून्य होते. एवढा मोलाचा माणसाचा विश्वास आहे. व्यावहारिक जीवन जगतोय आपण. हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलो तर हॉटेलच्या मालकाला आपण बरोबर बिल देतोय. जेवण आपण घेतलंय, पैसे देऊनही त्या जेवणावर आपला विश्वास आहे की हे जेवण चांगलं आहे. या जेवणामध्ये मुंग्या मुक्कामाला नव्हत्या, याच्यावर झुरळं फिरलेली नव्हती, पालीनं सुद्धा याच्यात प्रसाद टाकलेला नाही. हा आपला त्या जेवणावर आणि त्या मालकावर काय आहे? विश्वास आहे. आपण गावातून बसलो गाडीमध्ये, आपल्याला जायचं जाफराबादला. बसलो गाडीमध्ये, जायचंय पुढे. तो गाडी ड्रायव्हर आपल्याला सुखरूप जाफराबादला पोहोच करणार आहे. हा त्या ड्रायव्हरवर आपला काय आहे? विश्वास आहे. कारण त्याच्या तोंडाचा काही वास वगैरे येत नाही, म्हणून आपला त्याच्यावर काय आहे? विश्वास आहे. तब्येत बरी नाही म्हणून आपण डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टरांनी आपली तब्येत बरी व्हायचं औषधच इंजेक्शनमध्ये भरलंय, कारण त्याच्यातलं आपला काहीही कळत नाही. मग पैसे देऊन डॉक्टरांवर काय आहे? आपला विश्वास आहे. रुपया हुंडा घेतला नाही आणि सख्या भावाची पोरगी सून म्हणून घरात आणली, ती म्हातारपणी आपल्याला सुखानं सांभाळल, हा काय आहे? विश्वास आहे. पण ती काही सांभाळत म्हणजे विश्वास मोडला जातो इथं. एक आजीबाई कीर्तन चालू होतं, खूप रडत होत्या कीर्तनात. मला वाटलं आजीला माझं कीर्तन खूपच कळालंय, म्हणून आजी कीर्तनात रडायला लागल्या. कधी कधी आमचा सुद्धा रॉंग नंबर लागतो बरं का. एकदा तर कीर्तनात एक बाबा होते, खूप छान कीर्तन ऐकायचे, मान डोलायचे, खूप हसायचे, खूप गंभीर व्हायचे. मला असं वाटलं बाबांना माझं कीर्तन खूप पटलं किंवा खूप कळालं. मी म्हटलं श्रोता असावा तर असा, या बाबांसारखा श्रोता असावा. लोक म्हटली ताई त्यांना दोन्ही काळानं ऐकू येत नाही, काय श्रोता असावा असं ते बहिरे येत. कधी कधी आमचा पण रॉंग नंबर लागतो. तसं सारं कीर्तन होईपर्यंत कीर्तनात आजी रडत होत्या. कीर्तन झालं, मी आजीकडे गेले, म्हटलं आजी साऱ्या कीर्तनात तुम्ही रडत होतात, कीर्तन पटलं वाटतं तुम्हाला? हो दीदी तुमचं कीर्तन खूप पटलं आम्हाला. म्हटलं मग आजी का रडता बरं कीर्तनात? म्हातारा ऐकत नाही का? दीदी माझ्या म्हाताऱ्यासारखं म्हातारं अख्ख्या वालस्यात नाही. म्हटलं एवढं चांगलं म्हातारं? म्हणे खूप चांगलं म्हातारं आहे माझं. म्हटलं कशावरनं चांगलं ठरवताय? म्हणे तरुणपणात कोणाच्या मिरच्या, कोणाचे भोपळे, कोणाचे दोडके, वांगे गुपचूप तोडून घेऊन यायची मी. सारं गाव भांडायला यायचं, पण म्हातारं माझ्याच बाजूनं बोलायचं. म्हटलं छान आहे म्हातारं. खरंच एवढा विचार पती पत्नीचा तर असला पाहिजे. म्हटलं मग काही पोराचा त्रास आहे का? म्हणे दीदी माझ्या पप्यासारखा पप्या अख्ख्या गावात नाही, खूप चांगला पप्या आहे, रोज कीर्तनाला जातो. म्हटलं आई पप्याला काही नोकरी वगैरे आहे का? महिना पगार आहे का? म्हणे अजिबात नाही, शेतकरी आहे तो. रोज कीर्तनाला कसा जातो? आणि रोज कीर्तनाला गेलं तर शेती कशी करतो? नाही म्हणे दीदी त्याला शेती करायची काही गरजच नाही. म्हटलं कसं काय गरज नाही? कीर्तनाला जाण्यासाठी पैसे तर पाहिजेत ना. काही नाही म्हणे, मोटरसायकलवर जातो, कीर्तन संपायच्यात उठतो, दुसऱ्याच्या गाडीतला पेट्रोल काढतो, स्वतःच्या गाडीत टाकतो, भर्र गावाकडे येतो. म्हटलं मग पप्या पण चांगला आहे. म्हटलं आजी मग नेमका त्रास कोणाचा आहे तुम्हाला? सुनबाईचा काही त्रास? अगदी दुःखालाच हात लागला माझा तर. मी म्हटलं आजी सुनबाईचा त्रास? म्हातारी माझ्याच गळ्यात पडून रडायला लागली. कसं सांगू दीदी तुम्हाला, माझी सून एवढी खट्याळ आणि एवढी बेकार आहे, मला खूप दुःख देते. माझ्या भाजीला तेल नाही, डोक्याला तेल नाही, अंगाला साबण नाही, कपड्याला साबण नाही, दाताला कोलगेट नाही. माझी फार त्यानं दशा केली ताई. असं वाटतं एका मिनिटात यांना सोडावं कुठल्या तरी तीर्थावर जावं. म्हटलं आजी एवढा त्रास तुम्ही सहन करता? मग एक सांगा मला, सून तुमचा एवढा छळ करते, सून जवळच्या नात्यातली आहे का दूरच्या नात्यातली? दीदी सख्या भावाची आहे. सख्या भावाची असं सांगितलं. इथं जर कोणी सख्या भावाच्या असल्या तर त्या सोडून सांगते मी. हा तुमचं अजिबात काही सांगत नाही मी. दृष्टांत संपला. याच्यातून मला एकच सांगायचं आहे तुम्हाला, विश्वासानं आपण काही गोष्टी करायला जातो,
पण जेव्हा विश्वासाला दगा फटका होतो ना, तेव्हा पहाडासारखा माणूससुद्धा भले शरीरानं नाही मोडला पण मनानं मोडला तर तो उठून उभा राहायला त्याचा खूप काळ जातो. शरीरानं मोडलेला माणूस 4-6 महिन्यामध्ये उभा राहतो, पण मनानं मोडलेला माणूस कदाचित उभाच राहू शकत नाही. एवढा विश्वास माणसाच्या जीवनामध्ये महत्त्वाचा आहे. विठ्ठल 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 व्यवहारातल्या काही गोष्टी आपल्या विश्वासानं होतात पहा. कधी कधी विश्वासानं कामं होतात, कधी कधी विश्वासाला दगा फटका पण होतो. एक उदाहरण सांगते. उदाहरण सर्वांच्या परिचयाचं आहे. एक शेतकरी गृहस्थ 2 तरणी गोरी बैलगाडीला जुंपून शेतामध्ये निघाला. आपल्या सगळ्यांना माहिती आहे तरण्या गोऱ्यांना काही शिस्तीमध्ये चालायची सवय नसते. ती भदाडाक फदाडाक 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 चालत असतात. तो शेतामध्ये पोहोचला. दिवसभर त्यानं शेतातलं काम पाहिलं. संध्याकाळी घरी येताना तीच तरुणी गोरी त्यानं बैलगाडीला जुंपली आणि गावाकडे निघाला. पण माझ्या ताई दादांनो, जसा तो गावाकडे निघाला, संध्याकाळी जेव्हा बैल गावाकडे सुटतात ना, तेव्हा त्यांच्यात नाकात वारं शिरल्यासारखं होतं. सुसाट पळतात. गाव जवळ आलं की बैल येण्यासारखी करतात. आपण शेतकरी आहोत, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. गाव जवळ आलं की बैल येण्यासारखी करणार. माहेरचं कोणी आलं की आमचं महिला मंडळ वेड्यासारखं करणार. आणि घरात पाहुणे आले की लेकरं उलट्याच उड्या मारणार. घरात पाहुणे आल्यानंतर लेकरांना नेमकं होतंय काय ते अजूनही कळालेलं नाही. ज्यांच्या घरात लहान लेकरं आहेत त्यांना हे रोज अनुभवाला असेल. अशी इरवी देवासारखी गप्प बसतील, पण पाहुणे घरात आले की लेकरं उलट्याच उड्या मारतात. त्याला आपण कोलांटी उडी म्हणतो ना, अशी ती अशा उलट्या उड्या मारतात. मी काय लेकरांच्या उडीच्या विरोधात नाहीये. मारू द्या लेकरांना उडी, पण आई जवळ उडी मारावी, वडिलांच्या जवळ उडी मारावी का पाहुण्याच्या थोबाडावर उडी मारत असतात. काही कट्टे पाहुण्याच्याच थोबाडावर उड्या मारतात, तिथंच गोंधळ घालतात. तर पाहुणे घरात आले की लेकरं येड्यासारखी करतात. गाव जवळ आलं की बैल सुसाट पळतात. तशी त्या गृहस्थाची ती बैल जोडी सुसाट पळायला लागली. बैल एवढी पळत होती की पळता पळता बैलाच्या नाकातली व्यसन तुटली. गाडीवरचा ताबा सुटला. बैलाच्या नाकातली व्यसन तुटली, गाडीवरचा ताबा सुटला. माणूस घाबरला. दिसल त्याला सांगायला लागला, दादा बाजूला सरका, हो दादा माझा बैलावरचा ताबा सुटला, बैलाच्या नाकातली व्यसन तुटली, दादा बाजूला सरका, चाक पायावरनं जाईल, दुखापत होईल तुम्हाला, दादा सहकार्य करावं, बाजूला सरका. लोक खूप समजदार होती. रस्त्यावरनं बाजूला सरकली. पण लोक त्याला म्हणायला लागले, अरे ठीक आहे मी बाजूला सरकतो, पण एवढ्या वेगात गाडी निघाली, तू काहीतरी प्रयत्न कर त्या गाडीला थांबवण्याचा, त्या बैलांना थांबवण्याचा, ते गाडी हळूहळू चालवण्याचा. तो म्हणतो गाडी माझ्या ताब्यातच नाही राहिली. पण लोक त्याला म्हणायचे, भैया गाडीवाला, भैया गाडीवाला, गाडी धीरे 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 हाकले, हो गाडी धीरे 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 धीरे. लक्ष्मीबाई ढवळे. विठ्ठल 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 विठ्ठल. माझ्या ताई दादांनो, गाडी गावच्या वेशीत आली आणि वेशीत होती शांता काकू. नाव शांताबाई, पण थोडी सुद्धा तिच्याकडे शांतताच नाही. कधी कधी माणसाची नावं खूप छान असतात, पण नावासारखी माणसं जगतच नाही. नाव शूरसेन, उंदीर पाहिलं तरी घरात लपून बसतंय. एवढी विचित्र माणसं असतात. नाव दीपक, पण दीपकला दिवसा दिवा लावून पाहावं लागतं, एवढा काळा. नाव गंगाधर, महिनाभर आंघोळ नाही त्याला, बिना आंघोळीच गावात फिरतय. तसं नाव शांताबाई, शांताबाईकडे थोडी सुद्धा शांतता नाही. आपल्या गावात कोणी असेल तर ते सोडून,
तर शांता काकू वेशीमध्ये होती. माणूस घाबरला बरं. सारं गाव घाबरत होतं. हे घाबरलं काही नवले. एवढा घाबरला माणूस त्या काकूला विनंती करायला लागला, काकू गाडीवर ताबा राहिलेला नाही, बैलाच्या नाकातली व्यसन तुटली, चाक पायावरून जाईल, दुखापत होईल, बाजूला सरका बरं काकू रस्त्यावरनं. काकूनं बाजूला जायचं ना तर काकू म्हटली, नाही सरकणार बाजूला, रस्ता काय तुझ्या, रिकाम्या जागा तुम्हीच भरा. नाही सरकणार बाजूला. काकू रस्ता तुमचाच आहे हो, बाजूला सरका. बैलाच्या नाकात व्यसन नाही राहिलेली, तुटली आहे, ताबा सुटलाय गाडीवरचा, चाक जर पायावरनं गेलं तर पाय मोडल तुमचा, दुखापत होईल तुम्हाला, व्हा बाजूला. नाही सरकली काकू बाजूला. गाडी भर आली, चाक काकूच्या पायावरनं गेलं, कडकन पाय मोडला. काकूनं दवाखान्यात जायचं ना तर पोलीस स्टेशनमध्ये गेली. याच्यावर केस नोंदवली. केस कोर्टातून बोर्डावर. हे घरातच रडत बसला ना. याची बायको म्हटली, असं काय रडता, एक वकील लावा, केस लढवा, निर्दोष मुक्त व्हा, रडत बसायची काय गरज आहे त्याला. मग तो ते आलं एका वकिलाकडे, वकील साहेब 7 पिढ्याला कोर्ट कचेरी नाही, माहिती नाही, या बाईमुळे माझ्यावरती ही वेळ आली, माझा काहीच दोष नाही हो, हिला सांगत होतो रस्त्यावरनं बाजूला जा, पण हिनं ऐकलंच नाही. वकिलांना सांगितलं याच्यातलं काहीच बोलायचं नाही, मी जेवढं बोलल तेवढं जर तू बोलला तर तू याच्यातून निर्दोष मुक्त होशील. वकील साहेब तुम्ही सांगाल ते मी तुम्हाला देईल, पण मला याच्यातून बाहेर काढा. वकील म्हटले, या केसमधून बाहेर काढण्यासाठी मी जे सांगेल ते तुला बोलावं लागेल, आणि जे मी तुला सांगणार आहे त्या बोलण्यावर तुझा माझ्यावरती विश्वास असला पाहिजे. तुझा जर माझ्यावर विश्वास असेल तर मी सांगितलेलं ऐक. म्हणजे डोळे बंद करून तुमच्यावर विश्वास ठेवतो मी, सांगा मी काय करू. म्हणजे जेव्हा तू कटघऱ्यात उभं राहशील तुला हजारो प्रश्न विचारतील, प्रश्न हजारो असतील पण उत्तर एकच द्यायचं. काही जरी प्रश्न विचारला तरी म्हणायचं बुईंग. म्हणे बुईंग म्हटलं ना सुटल, हो म्हणे सुटताल तुम्ही. याला कटघऱ्यात उभं केलं. शांता काकू समोरच्या कटघऱ्यात जज साहेबवरती वकील आले. याला विचारलं, नाव काय तुमचं, हे म्हटलं बुईंग. याला शिकूनच ठेवलं होतं आणि वकिलांना पक्क सांगितलं होतं, तुला जर माझ्यावर भरोसा ठेवायचा असेल तर कर, नाही तर आत्ताच वापस जा. नाही, मग त्यानं तसं विश्वास ठेवून केलं. म्हणे वडिलांचं नाव भुईंग, आडनाव भुईंग, गाव भुईंग, वालशाचंच होतं पण भुईंग बोललं. भुईंग, तालुका भुईंग, जिल्हा भुईंग. या बाईला कसं लागलं भुईंग. तुम्ही इथं कसे आलात भुईंग. अरे चाललंय काय भुईंग. काही जरी विचारलं तरी भुईंगच म्हणायचं. शांता काकूचे तळपायाच्या मस्तकाला गेली. काकू म्हटली, जज साहेब मुर्दाच भुईंग भुईंगच करायला लागलाय. काल जोरात म्हणत होता काकू बाजूला सरका, बाजूला सरका, बैलाच्या नाकातली व्यसन तुटली, गाडीवरचा ताबा सुटलाय, चाक पायावरनं जाईल, दुखापत होईल, बाजूला सरका. पण मीच त्याला म्हटले रस्ता काय तुझ्या. हे कुणी कुणाला सांगितलं. काकूनं जज साहेबांना सांगितलं की हे सांगत होतं पण मी बाजूला गेली. नाही, साहेबांच्या लक्षात आलं दोषी ही बाई, ह्या बाबाचा काही दोष नाही. धरलं तिला आणि टाकलं कस्टडीमध्ये. ह्याला निर्दोष मुक्त केलं. हे नरनर करत घरी आलं, उड्या मारतच आलं घरी. घरी आल्यानंतर बायकोला म्हणतं, अगोदर कुरडई पापड भजे कर. त्यानं कुरडई पापड भजे केले. यानं 10 भजे तोंडात भरले. ते चघळून आतमध्ये ढकलायचे. वकील दारात हजर. ओ ग्रहस्थ, तुम्हाला निर्दोष मुक्त केलं, माझे पैसे द्यायचे सोडून घरी येऊन भजे खाता, माझ्या पैशाचं काय. ते म्हटलं बुईंग. पैसे तर दिलेच नाही पण काय म्हटलं बुईंग. कीर्तन झाल्यानंतर पोटे काका मला बुईंग करू नका म्हणजे झालं. तसं काही करणार नाहीत. हा विनोद केला मी फक्त. पोटे काकांनी आमच्या भागात ड्युटी केलेली आहे बँकेमध्ये ना. हा तर मला दृष्टांतातून एकच सांगायचं, व्यवहारामध्ये आपण विश्वास ठेवतो तर आपली छोटी मोठी कामं होतात. हाच विश्वास आपण संतांच्या चरणावर जर ठेवला तर आपलं कोटी कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. संतांच्या चरणावरती विश्वास ठेवला. वनात राहणाऱ्या भिल्लाच्या एका मुलीनं, भिल्लाची मुलगी होती ती, तिच्या घराला देवघर नाही, ग्रंथ नाही, पंथ नाही, काहीच नाही. उठायचं, जंगलातली शिकार करायची, जगायचं, असं त्यांचं जीवन. पण काय तिच्या जीवनामध्ये भगवत कृपा झाली. तिच्या लग्नाचं प्लॅनिंग चाललं.
लग्नाच्या अगोदरच बकऱ्यांची दावण आणि मद्याचे डेरे दचकली ती, कारण आजपर्यंत तिनं असलं काही पाहिलंच नव्हतं. कमी वयातली पोर ती विचारलं बापाला, बाबा ही बकऱ्यांची दावण आणि मद्याचे डेरे कशासाठी? आजपर्यंत आपल्या दारात असल्या कधी वस्तू पाहिल्या नाही. बाळा, उद्या तुझं लग्न आहे आणि तुझ्या लग्नासाठी ह्या बकऱ्यांचं मांस पाहुण्यांना खाऊ घालायचं आणि मद्य प्यायला द्यायचं. बापरे बाप बाबा, माझ्या लग्नासाठी एवढे सगळे बकरे मारणार? बरं, बकरा एक नाही 1000 बकरे होते. 1000 बकरे मारल्यानंतर एक बैल मारल्याचं पाप लागतंय. 1000 बैल मारल्यानंतर एक गाय कापल्याचं पाप लागतं. 100 गायीची हत्या केल्यानंतर एक स्त्री भ्रूण हत्या केल्याचं पाप लागतंय. एवढी स्त्रीची हत्या करणं महाघातक आहे. बकऱ्यांची दावण पाहिली आणि तिला कळालं की आपल्या लग्नासाठी हे सगळे मरणार आहेत. घाबरली ती एवढी आणि रात्रीतून तिनं घर सोडलं आणि जंगलात मेलेल्या उंटाच्या पोटाजवळ येऊन बसली. थोडासा विचार करा, घरात धान्याच्या पोताखाली जर उंदीर मरून सडला तर घरात जेवण गोड लागतं का? किती छोटा असतो उंदीर. खरंच तुम्ही जिथं पोते आहेत त्याच्या बाजूला ताट घेऊन जेवण करताल? खरं बोला, तुम्हाला शेजाऱ्याची शपथ आहे, जेवण जाईल तुम्हाला? नाही जाणार आपल्याला जेवण. उंदराच्या धान्याच्या पोताखाली छोटासा उंदीर मरून पडला सडला तर त्याच्याजवळ आपल्याला जेवण करावं वाटत नाही. रस्त्याने निघालो, कुणाची बकरी काय एखादं जनावर मरून पडलं असेल, कुत्रा वगैरे रस्त्याच्या कडेला, तर तिथून जाताना माणसाला चिडचिड होते. 3 दिवस मेलेल्या उंटाच्या पोटाजवळ राहणं सोपं आहे का? पण 3 दिवस राहिले ते कशासाठी? जिवंत पशूंचा जीव वाचवायचा होता हो तिला. 1 दिवस नाही, 1 तास नाही, 1 मिनिट नाही, कंप्लीट 3 दिवस ती तिथे राहिली. शोधून शोधून वापस गेले. सगळ्या जंगलाला पायाखाली घातलं, फक्त त्या उंटाजवळ येत नव्हते. का? तिथे माणूस थांबूच शकत नाही. घाणेरड्या वासाजवळ कोण थांबणार आहे? 3 दिवस चक्कर मारून तेवढी जागा सोडायची आणि सारा जंगल तपासायचे आणि वापस जायचे. आता वैतागून गेले. मेली असेल असं वाटलं, विषय सोडून दिला. पण या माऊलीनं एका झाडावर घर केलं स्वतःचं. घर म्हणजे झाडावर राहू लागली ते. त्या झाडावरून एक दिवस त्यानं पाहिलं खाली भगव्या कपड्यातले काही संत जात आहे. तिच्या मनात असा एक भाव निर्माण झाला की कुणीतरी पुण्यवान माणसं आहेत आणि यांची आपण सेवा करावी. जेव्हा सात्विक पुण्यवान माणसं आपल्या नजरेसमोर येतात किंवा त्यांचं दर्शन आपल्याला होतं ना, तेव्हा आपल्या अंतःकरणात सात्विक भाव निर्माण होत असतात. चांगल्या भावना निर्माण होतात आपल्या मनामध्ये. सज्जनाला पाहून, एखाद्या सत्पुरुषाला पाहून आपल्या अंतःकरणामध्ये सात्विकता निर्माण होत असेल तर समजावं त्या संताच्या सात्विकतेचा तो प्रभाव आहे. फुलाच्या आजूबाजूला आपण जर फिरायला लागलो तर आपल्याला जसा सुगंध येतो, तसं संतांच्या त्या तपश्चर्येचा तो प्रभाव असतो. आपल्या मनामध्ये सुद्धा चांगले भाव निर्माण होतात. तिची इच्छा झाली की आपण सेवा करू. काय सेवा करणार ती, तिला काही कळतच नव्हतं. तिच्या मनात आलं या रस्त्यावर खूप काटेन खूप खडे आहेत, ते वेचून घेऊ. न सांगता गुपचूप रस्त्यावरचे काटे, रस्त्यावरचे खडे संतांच्या पायाला टोचू नयेत याच्यासाठी तिनं ते न सांगता खडे उचलले. लक्षात घ्या, आता लोकांच्या रस्त्यातले काटे वेचणारापेक्षा काटे पेरणाऱ्यांची संख्या जास्त झाली. पहा, आज लोक अन्न खाऊ घालणाऱ्यापेक्षा अन्नात विष कालवणारे जास्त आहेत. आज जगामध्ये कुणाची इमारत उभी करण्यासाठी मदत करणाऱ्यापेक्षा त्या झोपडीला आग लावणारे जास्त आहेत. कोणी जखमेवरती मलम लावणारे कमी, पण त्या जखमेवर मीठ चोळणाऱ्यांची संख्या जास्त झालेली आहे. कुणाचं लग्न जुळवायला कमी लोक असतात, पण मोडणाऱ्यांची संख्या जास्त आहे. एक सुंदर गीत आहे, ते तुमच्या माझ्या सगळ्यांना दिशा दाखवण्यासाठी आहे. जीवनात एवढं छान जगा. बन न सको भगवान अगर तुम, कम से कम इंसान बनो.
नहीं कभी शैतान बनो तुम, नहीं कभी हैवान बनो। सदाचार अपना ना सको तो पापों में पग मत भरना। पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना। कांटे बन कर मत रहना। भला किसी का कर ना सको तो बुरा किसी का मत करना। भला किसी का कर ना सको तो बुरा किसी का मत करना। पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना। पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना। पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना। फूल नाही होता आलं तर कुणाच्या वाटेतले काटे पण आपण कधी व्हायचं नाही। 3 संतांच्या रस्त्यातले काटे वेचून घेतले, खडे वेचून घेतले, जे टोकदार खडे होते ते उचलले। संतालाही प्रश्न पडला, एवढ्या दिवसापासून आपल्या रस्त्यातले काटे कोण वेचतंय, कळतच नव्हतं। एक दिवस अचानक पकडली। तुम्हाला एखाद्या गोष्टीचा जर शोध घ्यायचा असेल, तुमच्या हाताखाली एक 20 लोक कामगार असतील, तुम्ही एखाद्या कारखान्याला चालवणारी माणसं असताल, किंवा तुमचं एखादं काही ऑफिस असेल आणि त्याच्यात तुमच्या हाताखाली एक 100 माणसं कामाला असतील, तर ज्या वेळेमध्ये काम चालू करतात ना, त्यावेळेत तुम्ही कधीच जायचं नाही तपासायला। वेळ चुकवून तुम्ही जायचं म्हणजे काम चुकार माणसं सापडतात त्यावेळेला। सकाळी रोज तुम्ही 10 वाजता जात असाल, सगळे कामगार व्यवस्थित काम करतायत का नाही। सकाळी 10 वाजता रोज चक्कर मारत असाल तर एक दिवस दुपारी 1 वाजता जा, एखाद्या दिवस दुपारी 3 वाजता जा। म्हणजे काम चुकार लोकांचा कामावर चुकारपणा लक्षात येतो, ते पकडल्या जातात। संत रोज कोण आपली वाट झाडून काढतंय कळत नव्हतं। एक दिवस अचानक अवेळी ते सरोवरावर निघाले तर रस्ता झाडणारी एक आकृती दिसली। दरडावून विचारलं तिला, कोण आहेस तू? पहा, हे मी दृष्टांत सांगायला लागल्यापासून नाव नाही सांगितलं तुम्हाला। सांगा बरं तुम्ही मला नाव। दरडावून विचारलं संतानं, कोण आहेस तू? काय नाव आहे तिचं? झोपल्या का काय? वालसा, हे डोक्यात चाललंय का डोक्यावरून चाललंय? नाव सांगता येईल का तुम्हाला? भिल्लाची मुलगी होती ती, शबरी का? काय वाटतंय तुम्हाला? काय नाव होतं तिचं? रस्ता झाडायची, देव तिला भेटायला आला पहा नंतर। नाव काय तिचं? का घाबरले तुम्ही एवढे? बोला ना मोकळ्या मनानं। नाव काय तिचं? नाही, विचार करून सांगा मला। रस्ता झाडत होती, भिल्लाची पोरगी होती, उंटाच्या पोटाजवळ राहिली 3 दिवस। तिचं नाव तिचं नाव शबरीच आहे। पण मी तुमचा विश्वास तपासत होते, तुमच्या उत्तरावर विश्वास आहे की नाही। शबरी, शबरी, एवढा दिवस कोण रस्ता झाडतंय? मीच झाडते बाबा। का सांगितलं नाही आतापर्यंत? भीती वाटली बाबा तुमची, मी भिल्ल जाती जन्माला आलेली, माझी सेवा स्वीकारताल का नाही? संत काय बोलले, शबरी तू भिल्ल जाती जन्माला आली म्हणून तुला वाटतंय की तुझी सेवा स्वीकाराल का नाही, आम्ही स्वीकारतोल का नाही? पण एक गोष्ट सांग बरं मला, कुठं जन्माला यायचं, कोणत्या जातीत, कोणत्या धर्मात, कोणाच्या घरात, श्रीमंताच्या का गरीबाच्या, ज्ञानाच्या का निर्बुद्ध लोकांच्या, कुठं जन्माला यायचं ही गोष्ट काय तुमच्या माझ्या हातात आहे? तुम्ही तरी सांगा मला, कुठं जन्माला यायचं ही काही गोष्ट आपल्या हातात आहे का? नाही।
जन्माला कुठे यायचं ही गोष्ट जर तुमच्या माझ्या हातात असती ना, तर सगळीच माणसं श्रीमंताच्या घरात जन्माला आली असती. गरिबाच्या घरी कोणीही जन्माला आलं नसतं. पण परमेश्वराने ही गोष्ट तुमच्या माझ्या हातात ठेवली नाही. जन्माला कुठे यायचं ही गोष्ट तुमच्या माझ्या हातात नाही, पण जिथे जन्माला आलो तिथे चांगली कर्म करून स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करणं ही गोष्ट मात्र तुमच्या माझ्या हातात आहे. छत्रपती शिवाजी महाराज सरदाराचं पोर, ते काही राजवंशात नाही जन्माला आलेले, सरदाराचं पोर, पण स्वतः मधली कुवत ओळखली, स्वतःला विकसित केलं, गोरगरीब लोकांचं दुःख जाणलं, त्यांची तळतळ हळहळ जाणली. 150 वर्षाची गुलामगिरी चालत आलेली होती. मा साहेबानं लेकराला असं घडवलं आणि त्या लेकरानं अशी क्रांती केली की आज छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रत्येक गाव काय, तालुका काय, जिल्हा काय, वाडी वस्ती खेडोपाडी महाराजांचे पुतळे उभे राहिलेले आहेत. आज आपल्या गळ्यामध्ये माळ, गळ्यात टाळ, भाळावर बुक्का, कपाळावर कुंकू, दारामध्ये तुळस, मंदिरावर कळस, महिलांच्या नाकात नथ आणि पुरुषांच्या ओठावर मिशी. कुणामुळे जिवंत असेल तर केवळ महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपानं या महाराष्ट्राच्या मातीला छत्रपती मिळाले. पहिले गुलामगिरी करणारे खूप होते, आपल्याच लोकांना आसुडानं मारणारे खूप होते, आपल्याच लोकांचं शोषण करून त्यांच्यावरती राज्य गाजवणारे खूप होते, पण गोर गरीब माणसाची तळमळ जाणणारं कोणी नव्हतं. गोर गरीब माणसाच्या मनाला जागं केलं, बोलतं केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी. आणि शेवटच्या श्वासापर्यंत हा राजा असा स्वाभिमानानं जगला की या राजानं सुद्धा गुडघे टेकवले नाही दुश्मनांच्या समोर, दुष्टांच्या समोर. आणि या राजाच्या लेकरानं बलिदान दिलं, पण कोणासमोर झुकला नाही. म्हणून आज जनमानसामध्ये, आसमंतामध्ये या दोन छत्रपतींचा जय जयकार, त्यांच्या गौरवाचा काय म्हणतात ना की एल्गार सगळीकडे घुमतोय. आणि आता पहा, आपण काही काही बारीक गोष्टींचा विचार करत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा जो घोडा आहे आजही पुतळ्यात पहा, म्हणजे पुतळा उभा केल्यानंतर पहा, तो घोडा ना असा तयारीतच आहे. त्या घोड्याचा एक पाय उंच आहे आणि एक पाय जमिनीला टेकलेला आहे. येते का चित्र डोळ्यासमोर? छत्रपती शिवाजी महाराजांचा घोडा एक पाय उंच, एक पाय जमिनीला टेकलेला, किंवा तोही थोडासा हवेत असल्यासारखा आहे. महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदरचा एक राजा, महाराणा प्रताप यांच्या पण पुतळ्याकडे आता आपल्या महाराष्ट्रात जास्त नाही आहेत, पण तुम्ही मोबाईलवरती पाहू शकता सर्च करून. त्यांच्या घोड्याचे जे दोन्ही पाय उंच आहेत पहा, महाराणा प्रताप यांच्या घोड्याचे. झाशीची राणी ज्या घोड्यावर बसलेली आहे त्याचे सुद्धा पाय उंच आहेत. कधी विचार केला आपण? झाशीची राणी लक्ष्मीबाई, महाराणा प्रतापजी, छत्रपती शिवाजी महाराज हे ज्या घोड्यावर बसलेले आहेत त्यांच्या सगळ्यांच्या घोड्यांचे पाय असे उंच आहेत या युगपुरुषांचे. तर याचा अर्थ असा आहे, हे राजेच असे होऊन गेले, महाराणीच अशी एक राणी होऊन गेली की त्यांनी तर गुडघे टेकवलेच नाही, पण त्यांच्या घोड्याने सुद्धा कोणासमोर गुडघे टेकवले. म्हणून पाय उंच आहेत त्यांचे. स्वाभिमानाने जगलेली माणसं आहेत ही सगळी. पण यांचा स्वाभिमान जिवंत का राहिला? तर यांनी गोरगरीब माणसाच्या मनाचा विचार केला. सांगायचं एवढंच आहे मला, जन्माला कुठे यायचं हे तुमच्या माझ्या हातात नाही, पण जिथं जन्माला आलो तिथे चांगली कर्म करून स्वतःचं अस्तित्व निर्माण करणं, स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा ठसा लोकांच्या मनावर उमटवणं ही गोष्ट मात्र आपल्या हातात आहे. शबरी, तुझी जात आमच्यासाठी महत्वाची नाही, तुझा भाव महत्वाचा आहे. तिला राहायला जागा दिली थोडीशी, तिचं पवित्र मन. एक दिवस गुरुनं सांगितलं, शबरी आता मी वैकुंठाला चाललोय, पण एक दिवस तुझी भक्ती पाहून जगाचा बाप येईल आणि तुला दर्शन देईल. तुला देवाकडे जायची गरज पडणार नाही, देवच तुझ्याकडे चालत येईल सांगितलंय. आणि तिनं गुरुच्या शब्दावर विश्वास ठेवलाय. रात्रंदिवस भजन करत राहिली. जय श्री राम, जय 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 श्री राम, जय श्री राम, जय 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 जय
मन में सबरी मगन है राम भजन में सबरी मगन है राम भजन में राम रस में राम रस